शावै ओम शांति शांति ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमुक्ति आतीतं तत्त्वमस्यादिदं सर्वम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं विरहितं सद्गुरुं तन्नमामि हे प्रभु ज्ञानं शीघ्रसारे सदाचारी वीरव्रतधारी हे प्रभु दाता ज्ञान किसी की मन किसी कुछ मेरा आपस हे प्रभु दाता ज्ञान प्रेम से नित्य ही से बात मेरे जीवन मेरे सदाया करे हे प्रभु दाता ज्ञान सारे ग्रहम से राम 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 रवण राम मद राम रमण राम 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 कथा हरे कथा राम कथा हरे कथा राम सुखदाम भक्त वत्सल भक्त प्राण भक्त धन राम भक्त वत्सल भक्त प्राण भक्त धन राम 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 कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय भगवान की सत्ता महाराज की जय जय
You are taking the 14th stanza, right? Hmm. You have started it. No? You got the phone. Just revise them where I gap of students. Oh. Sukha Dukkha, Labha Labhao, Jaya Jayo. Hmm. That is yoga. So just before this stanza, we saw about Karmanyavadhikarasthi ma phaleshu. So without expecting the fruits, enjoy the work itself and keep your mind balanced. Yoga is what we saw so far. And evenness Peace of of mind, mind, evenness of mind is peace of mind. peace of mind before the action, while doing the action, and after the action. Right. Right. Correct. And that is balance, what you say, and Balance, evenness. Evenness. evenness of mind. Evenness is how can with an alert and vigilant mind you can be have that composure of balance. Equipoise बोलते हैं उसको. Before, don't no regrets of the past, no excitements in the present, and no anxiety for the fruits in the future. है ना? क्या होता है? See, when we are even doing some work, suppose Swami is coming to your house, and you are that lady in the house that got so excited. She put two spoonfuls of salt and two spoonfuls of mirchi, chili in the this thing. And it is not her intention was not bad, but her excitement motivated her to do this. And then Swamiji said, "What to do?" They then mix both. And he said, "मेरे को तो पड़ जाए, लेकिन this tendency, why it happens? Because you are so much excited. In that excitement, your actions also go wrong. Therefore, while doing every action, if I am balanced, तो आप शांत एकदम शांत मन असेल, त्या शांत मनात तुम्ही जर म्हणून तर जपावर स्वयंपाक काय करायला सांगितलंय. जप करता करता तर आता टीव्ही बघता बघता करतात लोक. आणि टीव्ही मध्ये त्या बाईने त्या सुनेने मारलं, सासूला किंवा सासूने मारलं सुनेला, की त्याच इंटेन्सिटीने स्वयंपाकात जोरात हात हलवतात. त्याची मजा निघून जाते. सात्विक अन्न असताना ते तामसिक अन्न होऊन जातं. है ना? कुठलीही गोष्ट घ्या, की इफ यू हॅव गॉट दॅट इक्विपॉइज विदिन, आणि इफ यू डिसाइड, आणि बरं शांत चित्ताने जे केलेलं काम त्याच्यात यश असतं. आणि गडबडीने काम केलं मीन्स गडबड काम शैतानचं काम आहे. जे आणि बरं जे आहे ते आहेच आहे, आणि जे होणार ते होणारच आहे. म्हणून बाबांनी सबुरी सांगितले, श्रद्धा तर सांगितले फेथ, पण सबुरी पण सांगितलं, हॅव पेशन्स. आपल्याकडे पेशन्स विल ऍक्ट. आपलं जट मागणी पड व्याज चाहिए. मी आता करतो तुम्हाला लगेच होत पाहिजे असं नाही होत. If I am giving a medicine, and then the doctor says that medicine will take 3 months to cure you, and if I say no, I'll take the whole bottle in one day, you land up in the hospital. You have to have that patience of 3 months. इतना कहे तो ठीक है ना, will take slowly. बनता बन जाए, धीरे धीरे हो जाता है. Similarly, in spirituality, if I start my sadhana, and I think my mind, someone told me this last week, then I sit for meditation, so many thoughts come, I get scared and open my eyes. But whatever you have done for so many years, that dirt has to come out, no? At least it is coming out, is a good sign. पण जे काय होतं ना, शांतपणे बघा. इफ यू स्टार्ट सिट इन अ प्लेस क्वाइटली फॉर 10 minutes, यू वॉच द फन ऑफ युअर माइंड. कुठे भरकटेल काय सांगता येत नाही. साध्या गोष्टी आहेत रे. आता आपण स्टडी ग्रुप घेतो. आता फॉर एक्झाम्पल आय टेल यू टू स्पीक ऑन काय व्हॉट इज दॅट, न्यूट्रल इक्विलिब्रियम इन ऑल द ebb and flows of lifestyles. सांग, बोला. व्हॉट इज न्यूट्रल इक्विलिब्रियम? आता तेव्हा बोलायला सांगितलं की पहिली भीती काय, मी बोलू शकेन का, बरं मी बोलले लोकांना समजेल का, आणि बोललेलं त्यांना आवडेल का. जो टॉपिक राहिला बाजूला आणि आपले दुसरे विचार चालू होतात की नाही. एनिवे, इवन इन द क्लास, इफ यू टीचिंग and the children are not paying attention, that tension is there. Every path of our life is full of tensions.
And why tensions are there? Because we are fortunately, unfortunately, our minds are become sensitive, and we care a lot of what others say other than what is right. दुसरं काय म्हणेल याचं मला खूप चिंता असते. माझ्या मुलाला जर मार्क मिळाले नाही चांगले आणि करिअर नाही झाले तर माझे नातेवाईक काय म्हणतील, माझे शेजारी काय म्हणतील, माझे हे काय म्हणतील, लोक काय म्हणतील. आपलं अर्ध आयुष्य ना लोक काय म्हणतील याच्यासाठी जाते. व्हॉट विल पीपल से? पीपल गेले तेल लावत. You do what is right and what Narayana has, I mean, Lord Rama has done in his place. When Lord Rama left for Ayodhya, for Aranya, what was that? Leaving Ayodhya, 99.9% of the people were, or 100% of the people, only excepting Kaikai and Montara, all were against it. If you had said, public opinion, nahi, chodo nahi jate. सगळ्या लोकांना नको मी कसं जाऊ. He didn't do that. Therefore, ज्या वेळेला तुम्हाला आयुष्यात कुठले ते प्रसंग येतो ना तेव्हा प्रभू श्री रामानं समोर येतात. ते त्या जागेवर असते ते कसे वागले असते. He said what is right. My father told me to go to exile. I have taken up that vow. I will go to the exile for 14 years. I will go. सगळं त्याग केले, एका सेकंदात गेले. चेहऱ्यावर त्रास नव्हता की मला आता थोड्या 5-6 तासात माझा राज्याभिषेक होता. आता काय झालं. आणि 14 वर्ष झाले रावणाला मारून आले परत. आणि आता एक्साइटमेंट होता, अरे वा आता मी राजा होणार. असं पण शांत चित्ताने सगळ्या मातांना नमस्कार केला, सगळ्यांना भेटले, सगळ्या प्रजांशी बोलले. आणि मग त्यात उद्या राज्याभिषेक ठीक आहे गुरु वशिष्ठांना विचारू आणि उत्तर अपेक्षा करा मला पेक्षा काय प्रॉब्लेम. असं तटस्थपणे तुम्हाला राहता यायला पाहिजे. विटनेस इज एबल टू सी युअर लाईफ. सारखं इन्व्हॉल्वमेंट नको. अरे हे काहीतरी जाणारच नाही बाबा, थोडंच परमनंट आहे. आणि त्याच्यात परमनंट जी गोष्ट आहे ती तिचा मी विसर पडला तर कसं होईल. म्हणून त्या जे काय आपण करतो, गुरुदेव इफ यू फॉरगेट एव्हरीथिंग ओनली रिमेंबर दिस अँड अलर्ट अँड व्हिजिलंट माइंड विल गिव्ह यू ऑल द सक्सेस. सारखं सतर्क पाहिजे आपण काय करतोय काय नाही. बी अलर्ट. आपल्या अर्ध्या गोष्टींना असेच होतात अनावधाने, सवयीचा गुलाम है ना. Therefore, आणि तेच बाकी सगळं आलं की आपण मागच्या केलं होतं लावा जय जय सुख दुःख समेत आलं. त्याच्यात पेअर ऑफ ऑपोजिट्स मध्ये पण इफ यू कॅन कीप युअर माइंड बॅलन्स्ड. हा सी द डिफरन्स बिटवीन अ सेंट अँड कॉमन मॅन. सी I'll give an example. Swami Anuvananda, he had been to Varanasi, and he completed Yajna there, and some people came to him. Swamiji, what is the next item? He says nothing. Swamiji, can you do one thing? You come to our house. You will get everything is there. Full-fledged house, you can stay there. आराम से रह सकते हैं. चलो हमारे साथ आओ. Swamiji thought they are taking a Yajna. So he said, okay, that period was free. He said, okay. When he went to their house, he said, हम सब तीर्थ यात्रा पे जा रहे हैं और हमारे बाबूजी अकेले, आपको खाना पीने के लिए वो चार सर्वेंट है, वो आपको जो चाहिए वो कार्य करके देंगे, आप इधर ही रहो आराम से. यज्ञ नाही काय नाही काय चाललंय. So in the evening he went to one temple. उसको पूजा से बात कर रहे थे तो उन्होंने बोला कि ऐसा ऐसा हुआ है. I what to do? सर देखो परीक्षित राजा को शुक्राचार्य ने एक ही थे ना स्टूडेंट, उनको सिखाया ना, उनको बोला ना ये क्या भागवत पूरा सिखाया ना. तो वैसे आपको देखो, आपको तो रेडीमेड आदमी मिला है, बूढ़ा आदमी है, वो तो कहीं भाग भी नहीं जा सकता है. भगवत गीता सुना लो, उसका आपका भी हो जाएगा, उसका भी हो जाएगा. तो मैंने बोला 8 दिन उनको भगवत गीता सुबह शाम इतना सुनाया 1 घंटा, तो इतना मजा आया, तो इतना बड़े यज्ञ भी मजा नहीं आता, इतना मजा आया. See how to take the things positively is in our hands. ना आता आपला विचार किती लोक आहेत, आता 3 आणि 2 5 लोक आहेत. काय 5च लोक ग्रुपला किती असतात नाही, आता कुठे गेले. मग झालं ग्रुपचा सत्यानाश. तर तुझा विचार डोक्यात तोच विचार असणार, एवढे लोक असतात आणि एवढी कमी का झाली, माझं काय चुकतंय का, हे होतंय का, काय फरक पडतोय. आपण गुरुदेवांचा आदर्श घ्यायचा. म्हणून मगाशी म्हटलं ना 5 लोक जरी चॅटिंग लागले तर मी खुश आहे. गुरुदेवांच्याकडे 4च लोक होते जे सुरू केलं तेव्हा, आणि नंतर हजारो झाले, 50,000 लोक असायचे.
ना, किती लोक येतात आणि त्याच्यावर आपलं काय श्रेष्ठत्व ठरत नाही. हो, आपण आपलं जे काही करतोय ते सेवाभावाने जर करत असेल, निष्काम कर्म असेल आणि सेल्फलेस सर्व्हिस असेल, तर कोण पुढे कोण मागे याचा काय संबंध येत नाही. त्याचा आपल्या चिन्ह मिशनचा हाच प्रॉब्लेम आहे की लोकच राहिले. वैदांत ग्रुप सुरू केला 12 लोक ते खाली, महाशिवरात्री केले 22 लोक ते. ठीक आहे ना, आले तेवढे तरी जे आले त्यांचं. आणि आपली गंमत कशी आहे तेवढं छोटस मानवी मनाची, की जे आले नाही त्याच्याबद्दल चौकशी करणार. अरे ये नाही, अरे मी आलो तर बघ ना, ती बायको नाही आली, तुम्ही आलो ना एवढा काका मोठा 5 फूट 10 इंचा, तर त्याच्याकडे बघ ना. जो नाही उसके वैसे ही आहे की आपलं मन कुठेही जातं, काही करतं, त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयाकडे लक्ष देणं. इफ यू फोकस ॲट युअर गोल, ऑल दिस थिंग्स विल सिम्पली सिम्प्लिफाय. सहज होऊन जातं. आपल्याकडे जर भगवंत आपला ध्येय असेल, हे इक्विपॉइंट सगळं का करायला लागतं की आपलं मन विचलित होऊ नये, ऍजिटेशन होऊ नये, निगेटिव्हिटी शिरू नये. कसं या मनात निगेटिव्हिटी कसं करायचं हा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. आणि त्यासाठी एकमेव त्याचं सोल्युशन आहे की सत्संगात सारखं राहणं. रोज सत्संगात राहिलं ना की तुम्ही बघा काय मजा येईल. आमच्या ओळखीचे लोक आहेत आता मिशनचेच आहेत, त्यांचा रोज स्टडी ग्रुप असतो सकाळी, ठरलेलं आहे सकाळी 7 ते 8. येऊ दे नऊ दे तरी त्याच्या 80 लोक आहेत म्हणे सकाळी. आणि एक टेस्ट रोज चाललंय. त्या लीना, डॉक्टर लीना आहे ना, तिचं काय नाव आडनाव विसरलं, तिने सांगितलं. कोण घेतं म्हणे त्याच्याली माहितीये का? कोणतरी स्वामीजी घेतात. इतकं मस्त चाललेलं असतं म्हणे रोज. एक नियम आहे फक्त त्याला, अद्वैतानंद. अद्वैतानंदाचा एक नियम काय सांगितलं त्यांनी? रोज हजर राहायला पाहिजे. काय सांगितलं नियम, सम रूल एज मेड. रोज असतो सकाळी सकाळी. आणि किती छान रोज टेक्स्ट कोणाला जॉईन करता येईल. आपल्याला जमत तर ठीक आहे, म्हणजे आता आपलं कामधंदा आहे, मुलं बाळ आहेत सगळे, पण त्यांनी साधना करायची असेल तर अशी साधना करायची. मग त्याच्यात सातत्य असतं, सिन्सिअरिटी असते, प्रेम असतं, भक्ती असते, आणि त्याचं फळ म्हणजे ज्ञान पण मिळतं. एनिथिंग डन विथ सिन्सिअरिटी अँड रेग्युलरिटी गिव्स यू बेनिफिट. काही करा. आणि म्हणून आपलं ज्या वेळेला मन कुठेतरी भरकट असतं त्यावेळेला आधी त्रास होतो, पण नंतर मारून मुटकून समजावून मनाच्या श्लोकाचा आधार घेऊन त्याला काबू केलं त्या मनाला. स्टार्ट कंट्रोलिंग द माइंड इन दॅट वे, नॉट सप्रेसिंग अँड कंट्रोलिंग. सप्रेसिंग अँड कंट्रोलिंग इज डिफरंट. ॲज अ विटनेस, whatever you feel properly, then you can be at equipoise in all things. Okay, continue. काय बोलायचं तर बोलायचं पुढे सर. What's we shall try to inquire. We shall try to inquire into the concept of attachment as mentioned here, which a seeker should renounce so that he may become more efficient in performing inspired activities. To all the sincere students who have so far followed the Lord's words, it should be clear that the term attachment here means all factors against which Krishna has already warned us in the earlier stanzas and has insisted that we must renounce them all, with wrong imaginations, false expectations, daydreams about the fruits of action, anxieties for the results, and the fears for future calamities that have not yet appeared to threaten our lives. When it is put thus as a list of mistakes to be avoided, any true Karma Yogin who is striving upon the path of yoga will find it impossible to practice it. But when we analyze this further with our understanding of the Upanishads, we can easily solve the riddle. All of the above mentioned. बस. आता what we must renounce all the negativities. What are the negativities? Wrong imagination. चुकीचं आपण हे करायला लागतो, काय विचार करायला लागतो काहीतरी नॉट गुड, इमॉरल ऍक्ट्स, फॉल्स एक्सपेक्टेशन्स. पण कोणाकडनं तरी चुकीच्या अपेक्षा ठेवतो. की माझा मुलगा मोठा झाला की मला बघणार आहे, तो इंजिनियर होणार, डॉक्टर होणार आहे, तो बंगला बांधेल, काहीतरी इमॅजिनेशन, रॉंग एक्सपेक्टेशन कोणाकडे नाही. त्या मुलाचं जाऊ दे. आता माझा नवरा घरी बायको घरी आली की माझ्याकडे बघून हसेल, ते बायको बघायला तयार नसते. साध्या गोष्टीतनं पण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या अपेक्षा भंग होतो.
आणि मग आपला मूड जातो. हो ना. तिसरी गोष्ट म्हणजे डे ड्रीम्स अबाउट द फ्रुट्स ऑफ ऍक्शन. आता मी एवढं करीन, शेअर मार्केटमध्ये 1,00,000 रुपये गुंतवीन आणि त्याचं 6 महिन्यात त्याचे 10 लाख होणार. 10 लाखातलं एक गाडी घेईन आणि हप्ता भरेन. काहीतरी इमॅजिनेशन करत बसायचं, काही गरज नसताना. हा. आणि नंतर एन्झायटीज फॉर द फ्रुट्स ऑफ ऍक्शन. आणि सारखंच मन चलबिचल झालेलं असतं. फ्रुट्स ऑफ ऍक्शन, मला मिळेल का नाही, मी असं करते होईल का नाही. आणि शेवट सगळ्यात म्हणजे फिअर्स फॉर द फ्युचर ऑफ कल्पिशन कलर्स. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सारखं भीती असते, अनामिक भीती म्हणतो ना सारखी. कोणाला काय ते झालं की मला नाही होणार ना, ते माझ्यात खूप दुर्गुण आहे माझ्यात स्वतः. कोणाला काय झालं की वाटतं अरे मला काय होणार का नाही, आणि मग अस्वस्थ होऊन जातो. काय करत त्याला, त्याचं आयुष्य त्याने पडलंय, त्याचं कर्म, त्याचं प्रारब्ध, त्याप्रमाणे काय संबंध येतो. ईश्वराची एवढी कृपा आहे, कृपाळूपणे अल्प आयुष्यातून तेवढंच देण्या बघतो, तरी आपली श्रद्धा कमी पडते. आणि ज्या वेळेला हे असे निगेटिव्ह थॉट्स येतात, त्यावेळेला काय करायला पाहिजे की ऍट दॅट व्हेरी मोमेंट यू हॅव टू सबस्टिट्यूट इट. एक मिनिट, आज मोबाईल बंद करायला विसर. यू हॅव टू सबस्टिट्यूट इट विथ पॉझिटिव्ह थॉट्स. एखादा अभंग म्हणायला घ्या, तुमचं आवडतं हॉबी घ्या, बागकाम करायला जा, फिरायला जा, व्यायाम करा. कुठे मन रमतं ते पॉझिटिव्ह काहीतरी करा, की जेणेकरून हे निगेटिव्ह थॉट्स परत आयुष्यात येणार नाही आपल्याकडे. आणि ते तात्पुरते असतात. नो थॉट इज परमनंट, रिमेंबर दिस रूल. हा ना. कोणतरी गेलं तर स्मशान वर्ग म्हणतो ना, ते किती वेळ टिकतं? अर्धा तास, 1 तास, 2 तास, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. त्याच्या दिवशी मस्त जाणार, विसरून जातो आणि खायला जेवायला लागतो की नाही. उलट त्या घटनेचं तो भांडवल करतो. बायको किंवा नवरा कोण असेल तर, किंवा मुलगा असेल तर, अरे माझ्या आईनं असं झालं तसं झालं, पण बरं झालं ती सुटली बिचारी, असं झालं. आणि ते स्टार्ट एन्जॉईंग टेलिंग द स्टोरीज. इट इज सो पॅथेटिक. किती हे आयुष्य किती विचित्र आहे. म्हणून बाबांनो, म्हणजे सगळ्या संत महात्मा सांगतात की विठ्ठलाचं चरण धरा, त्याच्याशिवाय कुठे जाऊ नका, त्याच्यावर दुसरा आधार नाही आपल्याला. टाइमपास तर होत असतो, पण काय न करता आज ग्रुप झाला तर काय न करता पुढचा ग्रुप येईल. असंच आयुष्य पटापट चाललेलं असतं. आणि आपण कुठे जातोय, काय करतोय माहित नसेल. आपल्याला आपलं मन एवढं असं विचार, जर आता आपलं मन आपल्या ताब्यात नसेल तर 20 वर्षांनी, 25 वर्षांनी आपलं होईल का? आतापासून जर आपण त्याला ट्रेनिंग दिली नामस्मरणाची, नामस्मरणात आवड निर्माण व्हायला पाहिजे. स्टार्ट लव्हिंग इट. आणि ईश्वर कुठल्या पद्धतीने तुम्हाला त्याची प्रचिती देतोच. हा, पण त्याच्यात एक आहे की प्रचितीसाठी नामस्मरण करू नका. दोज आर जस्ट जाता हे येते, जाता काय म्हणतात, पासिंग क्लाउड्स आहे. दाखवलं तुम्हाला, ते हेल्प यू टू बी ऑन द राईट पाथ. है ना. काहीतरी गुरुदेव स्वप्नात आले, किंवा कुठेतरी आपल्याला तीर्थक्षेत्र दिसलं, देऊळ दिसलं, इष्ट देवतेची मूर्ती दिसली, कुठले काय देऊ शकतं. दोज आर हेल्पिंग स्टोन्स टू, दोज आर माइलस्टोन्स टू रीच युअर गोल. डोंट केअर, अरे मला हे झालं म्हणजे आता खूप झालं, असं नाही होत रे. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते करतच राहायला पाहिजे. आता 5,000 जप करतो तर 10,000 कसं होईल याच्यामध्ये लक्ष पाहिजे. मन किती शांत राहतंय. एक गुरुदेवाने एक छान सांगितलं, पण मी करत नाही, पण तुम्हाला सांगतो, आय डोंट नो वेदर यू डू इट ऑर नॉट. एक नोटबुक करायची आणि त्याच्यातला आजच्या दिवसात मी काय कुठे कुठे चुकलो. टुडे आय गॉट अँग्री 67 टाइम्स. आय एम गिव्हिंग एक्झाम्पल. अच्छा, but tomorrow, next day it will become 63. Slowly that anger by the end of the year will reduce to 2 or 3. किती वेळा चिडलो? How many times did I lose my balance today? How many times did I get angry? How many times did I become pessimistic? How many times did I become negative? त्याचे एक वही लिहून ठेवायची छोटीशी डायरी. त्यात लिहून ठेवायचं काय असं, आणि ते आपल्याच मदत करते की नंतर आपल्याच कॉन्फिडन्स वाटतो की अरे आज मी काहीच नाही केलं. तेव्हा एखादा दिवस असा असतो की दिवसभर अजिटेटेड असतो, विक्षिप्त असतं मन. You see, you follow whatever steps you can, but the main aim of all this to keep your mind balanced. है ना. आपलं मनच नसेल याच्यात आपल्या ताब्यात, तर उपयोग काय. आपण काय म्हणतो, माझा कुत्रा म्हणतो की नाही, माझं ऐकतं बघ, माझा कुत्रा आहे पाहिजे, माझं घड्याळ पाहिजे तेव्हा मी घालू शकतो, माझा टीव्ही मी पाहिजे तेव्हा जाऊ शकतो.
तसं जेव्हा मी म्हणतो माझं मन आहे, मग तेव्हा पाहिजे तेव्हा मी त्याला कंट्रोल करू शकत नाही. मन तुम्हाला कंट्रोल करतं. किती विचित्र आहे. जर हे तुझं मन असेल तर तू त्याला कंट्रोल, तर मनाचं तू आहेस का तुझं मन हे आधी ठरव. जर मी मनाचं मी असेल तर ते जाऊ दे. मग तुझं अजून पुनरपी जननम मरणम पुनरपी जननी चालू द्या आयुष्य जन्म. पण जर तू म्हणतो माझं मन आहे तर मग तुझ्या ताब्यात पाहिजे. इफ यू से दॅट इज माय माइंड, then you have to have control of the mind. If you say I am the mind, the mind is the owner, then you are let it go as it goes. काहीतरी झटकायचं काहीतरी आपल्याला करावं असं वाटतं. थोडं विचार केला ना, एक गिव्ह पॉज ऑफ 5 seconds. आताच उदाहरण सांगतो खरं गंमत. आता ग्रुप होता, मला भूक लागली, मग त्याला म्हटलं जरा पिवळा कर, भेळ कर, त्याच्यात कांदा घालून दे. खातीने दिली विचाराने, खाल्लं आणि ते जितकी ऍसिडिटी वाढली जायला लागलं कशात, काही गरज नव्हती. म्हणजे लुसून घेतला आणि आता बसतोय. काय कधी मन तुमचं कुठे जाईल सांगता येत नाही पटकन. आणि आपण थोडं थांबलं असतं तर काही गरज नव्हती, 2 बिस्किट खाली ते झालं असतं, काम झालं. पण नाही, काहीतरी असं म्हणजे माइंड इज सो नॉटी. हाऊ इट विल प्ले इट्स गेम्स इट ओनली नोज. क्षणात येते तर क्षणात येते. म्हणून नित्य नेमाने मनाचे श्लोक 5 तरी वाचत जा. तुम्हाला अर्थ पण माहितीये. 5 वाचायला 5 मिनिटं लागतात मॅक्झिमम. मनाचे श्लोक सगळ्यांकडे आहे. 5 तरी वाचत जा आणि त्याच्यात तुम्हाला उत्तर मिळेल तुमच्या आयुष्यात. दासबोध वाचू, कुठलं तरी ग्रंथ घ्यायचा आणि त्याचं पारायण करायला पाहिजे. मग तो सत्संग तुम्हाला मिळतात, रोखीत प्रश्नाची उत्तर मिळतात. ओके, काय म्हणायचं सांगायचं काय राजू? बोलत नाही, मिळतात बोलतो. वागेश्वरी, अर्चना. नाही नाही सर. अरे दमला का तुम्ही? नाही सर. मन शांत झालं, आम्हाला काय बोलायची इच्छाच नाही होत, असं आहे का? आणि काय बोलायचं असं आहे काय? पूर्ण वीकचा एक्सपिरियन्सेस जे आहेत ते सगळं इथंच बाहेर पडतं स्टडी ग्रुप मध्ये. देवाची कृपा आहे, पण आहे ना, ईश्वराची कृपा आहे ना. ऍब्सोल्युटली. मग ठीक आहे, घ्या वागेश्वरी काय बोला. हाँ बच्चों के साथ वापस आ रहा था एक जगह से, तो गाड़ी बंद पड़ा। स्कूटर। हाँ, और हाँ। फिर मैं ढकलते जा रहा हूँ, बच्चे मेरे साथ चलते चलते आ रहे हैं। अभी वो एक रोड पे, मैं भी सोच रहा हूँ कहाँ तक जाएगा, कहीं पार्क करूँ, फिर रिक्शा लेके बच्चों को छोड़ के फिर आके कुछ देखता हूँ गाड़ी को। एक आदमी आगे खड़ा है, बोलते हैं ना हाँ। भगवान अपने लिए खड़े रहते वैसे। हाँ, हाँ। एंड वो जैसे मैं उसकी तरफ पहुंचा, वो बोलता है कि मैं टो करूँ क्या? मैं बोला, तो मैंने वाइफ को फोन किया है, सुप्रिया को फोन किया था मैंने कि तू गाड़ी लेके आ, फिर कुछ करते हैं। तो वो बोला कि नहीं मैं करता हूँ तब तक थोड़ा। फिर उसने, हम तीनों बैठे गाड़ी में और वो पीछे से टो करते आगे तक गया। हाँ। मैं मन में सोचा अब ये कहाँ तक करेगा पता नहीं, क्योंकि वो बीच में से ही कहीं मिला है। और हाँ हाँ, उसको जाने का रहेगा। हाँ, तो उसने मेरे को पूछा कहाँ जाना है, मैं बोला रास्ता पेट में। तो वो बोला किधर रास्ता पेट में? बोला अपोलो थिएटर के पास। हाँ, मेरे को भी उधर ही जाना ऐश्वर्य। है। उसने घर तक, मेरे को घर के दरवाजे तक टो किया। तो ये भगवान अरे नहीं तो बाप और रे। कौन हो सकता है? मैं वही सोचा, हे, भगवान की कृपा कितनी है, नाही नाही, आणि बिना ईश्वर मांगे। कुठल्या रूपात येतो, हा ना, कुठल्या रूपात येतो सांगता येत नाही. आणि आपण ना एवढे कृतज्ञ असतो, आपल्या वाटतं देव शंकर चक्र पद्मधारी यायला पाहिजे, असं नाहीये. तो कुठल्याही रूपात येतो. आणि ते चैतन्य जे असतं ते प्रत्येकाच्या हृदयात असतं ना. ते हू गिव्हिंग द, त्याला कोणी बुद्धी दिली तुमचा नाही करायला? माझ्यासारखा माणूस असतं, पाय कोण दुखून जावं तुझं, तू म्हटलं असतं. एवढं कष्ट करून एवढं ट्रॅफिक मध्ये येणं म्हणजे काय सोपं नाहीये, नॉट दॅट इझी. मग झाली का स्कूटर सुरू शेवटी? अरे बापरे. पहना था। अरे बापरे. अरे, देवाची कृपा आहे बाबा, सगळीकडेच आहे रे. आणि तो म्हणून म्हणतो कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. तो आपण थोडस करेज बघतो आणि तो आपल्याला पार घेऊन जातो. पण त्याची श्रद्धा पाहिजे ना बाबा. आता देवाची कधी काय होतं की वेळेस काळच आहे ना, सोल्युशन आहे प्रत्येकाला. सगळं
काय राजू तुझं काय? So, आज ना आपल्या चिन्मय प्रेरणा आश्रम मध्ये आता हा. 6 तारखेला आपल्या पूर्ण प्राणप्रतिष्ठा आहे. हा अं, महालक्ष्मीची ना? महालक्ष्मी देवीचा. तर हा. they are going to install the new महालक्ष्मी Idol. आइडल. सो वो आइडल तो ऑलरेडी आ चुका है, मतलब अभी हाँ. 2 हफ्ता हो गया. महाशिवरात्रि के 1 दिन पहले आया था वो. हाँ. तो महाशिवरात्रि को आई वॉज एट बबई आश्रम. तो हाँ. वहाँ पे दिस टाइम मैंने सौम्या को भी लेके गया और तत्वम को भी लेके गया था. हाँ. दे शुड ऑल्सो नो कि हाँ वहाँ पे कैसा सेवा करते हैं लोग एंड ऑल दोस थिंग्स. तो टुडे दैट मीटिंग वाज देयर एंड इन दैट मीटिंग समथ शी वाज एक्सप्लेनिंग इन हाउ, मतलब आप जो बोलते हैं कि हाउ गॉड हेल्प्स हियर. सो ही सेड दैट आई वाज अ चिकस्टर हियर इन प्रेरणा आश्रम. Before that, I was working in the office here. Before I became a brahmachari, so all my days have passed in every activity. And he was telling us small example that how Lakshmi Mata helps. Like, you just think about it and how he helps. So one day he had to go somewhere out, हाँ. leaving the ashram, and he was alone. No one was there. And no helper was there. But and he did not have the lock also to lock the ashram. So he was just thinking कि अरे मेरे को जाके पहले लॉक लाना पड़ेगा, किसी को बुला के यहाँ पे रुकना पड़ेगा, जाके लॉक लाना पड़ेगा और फिर मेरे को निकलना पड़ेगा. तो वो सोच के वो निकले, देखा तो सामने there were 2 devotees who had come जो 4 लॉक का चाबी लेके आए. अरे बाप रे. No, he was explaining the small things. And you just think when you are at It's the not path, small, it is a huge thing. yeah, But you know, you forget अच्छे बात जो बातें हैं ना हम जल्दी भूलते हैं, और बुरे बातें हैं ना बहुत देर के लिए याद रखते हैं. प्रॉब्लम अपना वो है. अच्छी जो बातें होते हैं ना जिंदगी में वो इजीली भूल जाते हैं. हाँ तर काय ठीक आहे, टेक इट फॉर ग्रांटेड. आणि तेच सांगतो की ईश्वराची कृपा सगळ्यांवरच आहे. आपल्या ज्या सडकुपे ठेवले नाहीत आहेत आणि आपण बोलतोय ना ते पण ईश्वराची कृपाच आहे. yes. तर कशाला ठेवलं असतं, काय केलं असतं, ते गंमत आहे. वाचा पुढचं. सर गाडी चालवताना खूप एक्सपिरियन्स येतो. हो ना. हा म्हणजे प्रत्येक असं सिंगल असंच वाटतं की ह्या वेळेस म्हणजे देवानीच वाचवलं. म्हणजे आपण ओव्हरटेक करतोय तिथूनच एकदम कोणी आडवा आलं. होता माणूस. म्हणजे ते ऍक्च्युअल असं वाटतं की ते म्हणजे टक्कर होणार होती, म्हणजे ऍक्सिडेंट होणार होतं पण वाचवलं कोणीतरी आपल्याला असं. हे पण ते गाडी चालवताना खूप असं अलर्ट आणि होतं. विजिलंट राहायला अं? खूप अलर्ट आणि विजिलंट राहायला नाही, पाहिजे गाडी हो, ते चालवताना. तर आहेच. पण असं असे एक्सपिरियन्स येतात की म्हणजे ऑल ऑफ अ सडन कोणी आपल्याला वाचवलं. आपण आपल्या व्यवस्थितच जातोय पण काहीतरी होतं आणि आपण वाचलो त्याच्यात. आता तू असं. आता मला सांगितलं त्या मला आठवलं, गुरुदेवांचा समाधीचा दिवस होता 3 ऑगस्ट 1993. या ठिकाणी समाधी आहे. वी हॅड प्रेयर्स इन चिन्मय विहार कर्वेनगर. And I for the first time, second time, whatever it is, I took the scooter. I was riding. स्कूटरवर जात होतो, असं चाललो होतो आणि तिकडनं पीएमटी बस आली मेंढराच्या तिकडनं आणि बाय मिस्टेक इट वेंट ऑन द वन स्टोन होता लाईक दॅट. असा होता दगड आणि तो दगड इतका मोठा दगड होता आणि त्याच्यावर आला तो जो असा समोरून आला दगड. आता म्हटलं इतकं स्पीड नाही, आता गेलं तर संपलं म्हटलं विषय. देवाचं नाव घेतलं. इथे माझ्याकडे पाऊच होतं, गुरुदांचा फोटो, साईबाबा आणि बाकी सगळं काय काय त्याच्यात लायसन्स आणि सगळं होतं त्याच्यात. तो दगड बरोबर तिथे फाड दिसू लागला. इंटेन्सिटी काय लागलं त्याला लागलं, पण मला इंटेन्सिटी काय लागलं ना, मी गेलो ना. तो जर इकडे तिकडे अर्धा सेंटीमीटर इकडे गेलं कपाळ संपणार होतं, आयुष्य संपलं. हे कोणी केलं? आपण केलं. कोणी करत तेच ना. आपल्याला ते जाणीव नाहीये की आपल्याला ईश्वर पदोपदी कितीच आपल्याला सहकार्य करतो, फक्त काय नाहीये त्याच्याकडे लक्ष देतो. पण ते आता ज्या अर्थी त्यांनी एवढं केलं त्या अर्थी अब तक तो निभाया, आगे भी निभा लेगा. असं आहे ते. भगवान मेरी नहीं है उस पार लगा लेना, अब तक तो निभाया सर है. म्हणजे ती स्टडी ग्रुप जॉईन केला ना त्याच्यानंतर रिअलायझेशन वाढलंय. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीत कसा त्याची कृपा आहे हेच दिसतं की म्हणजे सगळं असं म्हणजे खूप पॉझिटिव्ह झालीये मी असं म्हणेन. चांगलं आहे ना, देवाची चांगल्या कृपा गोष्टी आहे. दिसू लागल्या म्हणजे किती कृपा आहे, हे पण आहे ते पण आहे असं. होतंय का सगळे सगळे देव देव बसलाय कशासाठी तर इज सो नाईस कंपॅशनेट एम्बॉडीमेंट ऑफ लव्ह. त्याच्याकडे प्रेमाशिवाय दुसरं काही नाहीये. तो काय असं नाही की दुष्ट माणसावर पण तितकंच प्रेम करतो आणि छान चांगल्या माणसावर तेवढंच प्रेम करतो. तो सूर्यासारखा आहे. तो सूर्याचा प्रकाश सगळा तसा सगळीकडे तसा समप्रमाणात पडतो. तो बघत नाही की एक डबकं आहे,
इथे छान नदी आहे, इथे फुलपाखरू आहे. सगळ्यांवर तेवढं तोच प्रकाश तसं ईश्वराची कृपा आहे. सगळ्यांवर तेवढीच असते. पण काही काहींना त्याची जाणीव होते आणि काही काहींना ते विसरतात, त्यांना समजत नाही. मेरा लक अच्छा होता म्हणतात. लक म्हणजे काय? आपल्याला नोकरी लागली, कशी लागली बरं? आपलं एज्युकेशन झालं कसं झालं? आपलं लग्न झालं कसं झालं? आपलं मूलबाळ झालं कसं झालं? काय केलं तुम्ही सांगा बरं? काही नाही. त्याच्या कृपेने सगळं होतं. ते मरू दे, बाहेरचं जाऊ जाते तेवढं सांगितलं. आपलं काय? सर्क्युलेशन साठी बसतात का 1 तास? मला सर्क्युलेशन करतोय. थोड्या वेळ मी डायजेशनला 20 मिनिट बसणार आहे. त्याच्यानंतर मी बसणार आहे की ऑक्सिजन घेण्यात 1 तास बसणार आहे. असं होतं का? सगळं सहज होतंय शरीरातलं चलन म्हणून. तरी मला वाटतं अजून ह्याचे व्हॉट मोर मिरेकल यू वॉन्ट टू सी लिव्हिंग मिरेकल. तिचे पंचमहाभूत एकत्र आले, पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश. टेल मी यूज शो मी व्हेसल विच हॅज ऑल दिस 5. तिचे पृथ्वी पण आहे, आग, पृथ्वी म्हणजे माती पण आहे, विस्तव पण आहे, पाणी पण आहे, आकाश पण आहे आणि तेज पण आहे. पृथ्वी, वायू, तेज आणि आकाश. कुठे सांगा बरं? मोठक्यात होईल का एक असं? नाही. दोन्ही सगळे आपण भिन्न भिन्न सगळ्या प्रवृत्तीचे आहेत. सगळे एकत्र आल्याने एकत्र राहून त्याचं चलन म्हणून चाललंय शरीराचं. किती कृपा आहे ना? वाचा पुढे. ऑल द अबव. All of the above mentioned nerve-wracking mistakes belong to the delusory ego center. When we analyze closely the stuff of which the ego is made up, we can easily find that it is a bundle consisting of the memories of the past and the hopes and expectations for the future. The dead moments that are no more constitute the past. The future is unborn and does not yet belong to us. To live in the ego, therefore, is to live either in the burial grounds of dead moments or in the womb of time where the unborn future now rests. By indulging in all of these preoccupations, we lose the immediate moments given to us to act upon, to strive, to earn, and to achieve. It is this unintelligent squandering of the wealth of the present chances through our broodings and imaginations that is hinted about here by the genius of Vyasa when he says, act while established in equanimity, abandoning attachment. आपण काय करतो माहितीये का? सारखं आहे ना, आपल्या नशिबाला दोष देतो. आपलं काय राहावं, माझं काय हेल्थ, माझं पोट वाढलंय, वजन वाढलंय, काय आहे काय? हुज रिस्पॉन्सिबिलिटी आहे? मी जर माझ्या पास्ट मध्ये मी जर रोजचा व्यायाम केला असता, एक्सरसाइज केला, आज झालं असतं का अशी अवस्था? कोण जबाबदार आहे? तर नशीब. आपण जबाबदार आहे. इफ युअर पास्ट डिटर्मिन्स द प्रेझेंट विल डिटर्मिन युअर फ्युचर. जे रात काही बात काही झालं, पण इथून पुढे तरी मी चांगलं वागायला पाहिजे ना. शरीराकडे लक्षात, गुरुदेवांचं तर सारखं हे भर आहे की शरीर चांगलं ठेवा तरच तुमचं अध्यात्म होईल. रोजचा व्यायाम करायलाच पाहिजे, चालायलाच पाहिजे, तुझा सूर्यनमस्कार घालतं तर घालायच पाहिजे. असं राहू नका. कारण जसं वय वाढतं ना, आता 40-45 वगैरे येणार, 50 होईल, तर ते शरीर तुम्हाला त्याचं ते कमी होते, काय म्हणतात एफिशियन्सी. आतापासून व्यायाम केला तुमचं तर काहीतरी कुठे टिकल. युअर प्रेझेंट इज डिटर्मिन्ड बाय द पास्ट अँड युअर फ्युचर विल बी डिटर्मिन्ड बाय द प्रेझेंट. मग आता जे काय आपले विचार आहेत, आपलं वागणं आहे, आपल्या आयुष्याचे प्रसंग येतात, त्याला तुम्ही कसं सामोरे जाता, दॅट विल डिटर्मिन युअर फ्युचर. जर इफ यू वॉन्ट अ फ्युचर टू ब्राईट, ऍक्ट नाव. आणि कसं ऍक्ट करायचं? ऍक्ट एस्टॅब्लिशिंग इक्वॅनिमिटी अँड अबॅन्डनिंग अटॅचमेंट. लोक त्या गोष्टी अटॅचमेंट ठेवू नका. तिने मला तेच सांगत होते. माझ्यावर आणण्यासाठी अटॅचमेंट आलं, पळून गेलं मांजर, घेऊन गेलं ते. खूप प्रेम होतं मांजरावर. अरे त्या सारखं काय करतं, झोपलंय का, खायला घातलंय का, येतंय बाजूला झोपतंय, मांडीवर येऊन बसणार, ते करणार. जास्त अटॅचमेंट देवापेक्षा मांजरावर जास्त अटॅचमेंट झाले. ते म्हणलं बाबा बस झालं, खूप झालं, घेऊन गेलं. काय करणार? म्हणजे कुठली गोष्ट, ते कुठं ती गोष्ट ना, जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा. कुठली गोष्ट मला आता आवडली ती देव घेऊन जातो. म्हणजे जो आवडेल सगळ्यांना, तो आवडेल देवाला घेऊन जातात. चांगले त्यांना तिथे पाहिजे असतात लोक.
त्यामुळे कशात ते अटॅचमेंट जास्त, ओव्हर अटॅचमेंट, ब्रह्मचारी, व्हॉट इज सेलिब्रेसी, व्हॉट इज ब्रह्मचारी, नॉट टू ओव्हर डू एनिथिंग. आणि तिथे जी लाईन, थिन लाईन आपण क्रॉस केली, ती देव आपल्याला बरोबर शिकवतो. ओव्हर अटॅचमेंट कशासाठी, ते बरोबर त्याच्यात हळूहळू काढून घेतो. एकट्या ईश्वराशिवाय दुसरीकडे अटॅचमेंट नको आहे शक्यतो. कशासाठी काय का अर्चना, अर्चना बोलत नुसतं फोटो दाखवतो. अर्चना जॉईन केली गुल गायब होती की. अच्छा अच्छा. अजून काय याच्यात वागेश्वरी? हाँ सर, रिक्शा में हूँ। रिक्षामध्ये पैसा ते रिक्षावाले. हा वागेश्वरी हा. बोला. तुम्ही आता आधी मला चेहरा दाखवतात, ह्याला हे केल्यानंतर जे गायब होतात ना चेहरा दाखवतात, तर तितका चांगला मोबाईल होता, दाखवला काय झालं चेहरा तुझा? आता हा मग दाखवत जा ना, चेहरा दाखवता बरं वाटतं जरा. नुसतं ते काय बघायचं, दगड बघायचं सगळं. राजू बघितले की दगड, तर वागेश्वर बघितले पूल. काय करायचं? बोला. बायकोला बोलता येत नाही त्यामुळे का बोलतो बरं का, बाकी बोलू नये. तिला सूट द्यायची. ती सारखी दिसते ना, आता तरी लोक पण आम्हाला नाही दिसत ना ती. तासबद्दल सुटका माझी. हा बोल. अटॅचमेंट्स आपण म्हणतो सोडायच्या, पण त्या म्हणजे खरंच प्रयत्नपूर्वकच सोडायला पाहिजेत, नाही तर मग त्या सुटतच नाहीत. आणि अटॅचमेंट सुटल्या असं वाटलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ते येतच असतात. त्या परमनंट अशा सुटत नाहीत. तर त्याच्यासाठी या आता वागेश्वर तू मला दिलं का हे दिलं, प्रेरणा दिली. आता या आठवड्याचा होमवर्क मला बिलकुल सांगायचं नाही. एक वही घ्यायची, एक कागद घ्यायचा आणि आपले जे काय अटॅचमेंट आहे ते लिहून काढायचे तो पूर्ण. कोणाचे 28 असेल, कोणाचे 52 असेल, कोणाचे 11 असेल, कोणाचे 72 असेल, मला काही प्रॉब्लेम नाही. सगळे अटॅचमेंट कुठे कुठे सगळं एकदम यू स्टडी युअरसेल्फ thoroughly. 10 मिनिटं डोळे मिनिटून बसा की मी कुठे कुठे अटॅचमेंट आहे माझी, खूप ते लिहून काढे का कागद. आणि बरोबर पुढच्या पाडव्याला, म्हणजे आता पाडवा आलाच आहे, पुढच्या पाडव्याला त्यातले किती, 1 वर्षाने त्यातले किती अटॅचमेंट कमी झाले, किती वाढले ते बघा. नाहीतर टीव्हीचं अटॅचमेंट जायचं आणि मोबाईलवर अटॅचमेंट यायची, मोबाईलवरची जायची आणि अजून कशा लॅपटॉपवर यायची. असं नकोय. आम्ही चहा सोडला आणि कॉफी घेतो. हा अटॅचमेंट म्हणजे कॉफी रिप्लेसमेंट. आकडा तेवढाच राहणार, 52 राहणार. ते लिहून घ्यायचं. हा सांग बोल, आता आठवलं बोल. तेच त्याच्यासाठीच आपल्याला सातत्य पाहिजे. म्हणजे जर आपण ऍक्टिव्हिटी खूप करत असू तर मग त्या ऍक्टिव्हिटीजच आपल्याला म्हणजे सत्संग ह्याच्याद्वारे आपल्याला सप्लिमेंट केल्या पाहिजे. तर मग त्या अटॅचमेंट आपल्या हळूहळू म्हणजे कमी व्हायला मदत होईल. नाहीतर मग नामस्मरण, सतत नामस्मरण करणे हा एकमेव उपाय आहे की ज्याच्याने आपण पण काय त्यामध्ये होतं माहिती का वागेश्वरी, नामस्मरण करण्यात जोपर्यंत प्रेम वाढत नाही ना तोपर्यंत नामस्मरण होत नाही. ते मेकॅनिकल होतं. राम 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 राम, तर काय मजा आहे, त्याचं काय होणार आहे सांग बरं. त्याच्यापेक्षा पण चिंतन जे करतो ना आपण, श्रवण मनन चिंतन जे करतो ना ते महत्वाचं आहे. आणि चिंतन नामस्मरणाची जोड द्या नाही असं म्हणत नाहीये, पण ते सारखं प्रॅक्टिकल नाही. माझ्या अनुभवानं सांगतोय, खूप त्रास होतोय मला आणि मी रामाचं नाव घेतलं, काय होत नाही. मग तिथे मला विचारच करायला लागतो की असं काय होतंय. ठीक आहे, झालं आपण, मी म्हणजे शरीर नाही, शरीरात वेदना कुठे होत आहेत. ते तुम्हाला जर कुठली वेदना झाली ना तर वेदनाकडे बघायला शिका, वेदना आपोआप निघून जाते. डोकं दुखतं सोबत, आता माझं दूध सुरकायचं म्हणजे खूप डोकं दुखत होतं, आता बिलकुल दुखत नाही. कुठे डोकं दुखतं म्हणजे कुठे दुखतंय, इथे दुखतंय, म्हणजे काय होतंय, म्हणजे वेदना कुठे होत आहेत, इकडे जात आहेत. म्हणजे काय होतंय, विचार करता करता वेदना नाहीशा होतात. आणि सगळं मनाचा खेळ येणार आहे का, मनाचं काही नाही. आपलं ते भूल देतो, म्हणजे आता माझा दाताचं रूट करायला चालेल म्हणून जरा थोडंसं बोलायला पण त्रास होतो. ठीक आहे, रूट करायला त्यांनी भूल दिली का संपूर्ण, भूल दिली म्हणजे काय झालं, तर बदल केला म्हणजे काय की इकडचं जे सेन्सरी नर्व्स आहे ते पोहोचेपर्यंत त्यांनी तिकडचं त्यांनी स्टॉप केलं आणि त्यांनी काय पाहिजे त्याचं केलं. तसंच सगळं सिमिलरली इट इज रिलेटेड टू युअर माइंड ओनली ना. सगळं आपण नामस्मरण करतोय किंवा सत्संग करतोय किंवा काय, आपण काय करतो त्या मनाला तेवढी भूल देतो की ते ज्याकडे ते मन सारखं प्रवृत्त होतंय तिथे त्याला आपण सबस्टिट्यूट रिप्लेस केलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे त्याची तीव्रता कमी होते. कोणतरी गेले की काय लोकांच्याकडे जावं, त्याचं मन सारखं त्याच्यात गुंतलेलं असतं. बरं तिकडे जाऊन आपण आपले लोक असते हुशार ना, त्या माणसाला रडवल्याशिवाय येतच नाही बाहेर. हो तुमची बायको तुमचा नवरा किती चांगला होता हो, माझ्याशी असं चहा पिताना बोलायचा, रोज पेपर घेतल्याशिवाय जायचंच नाही. आणि असं करतो विचार सगळं विसरलेला असतो, परत करून रडायला. तुम्ही जाताय कशाला सांत्वनासाठी तिथे त्यांना, त्याच्यानंतर मग त्याला वासावशी देणार यथाव्या. आपण जर ध्येय घेतला ना तर ध्येय सोडायलाच पाहिजे, एक दिवस जायलाच पाहिजे, असं व्हायला पाहिजे. त्याला काय होतं म्हणजे कुठे काय बोलायचा विवेक नसतो. जायचं नुसतं बसायचं शांतपणे आणि यायचं, हो ना. आता त्याचं दुःख त्याला माहिती, पण ते सांगायचं कसं आहे चैताली, हो की नाही ग? वय झालं होतं. वय झालं वय तरी झालं किती होतं. शांत मुद्रित गेले ना ते चैताली. तरी काल काल आम्ही गेलो होतो, अहो त्या गेला काकू असं शांतपणे गेला ना, तर शांतता दिसत होते. ते माणसाचा मग चेहरा कावरा वावरा झाला, विचारायचा झालं काय झालं तर मग विषय बदलला. म्हणजे आपण गंमत असं मुद्दाहून करत नाही, अनावधाने होतं, पण होत अशी गंमत आहे. आता चैतन्य ती उचिडली माझ्यावर बोलणार असं आहे गंमत सगळी. त्यामुळे मी सांगतो ते महत्वाचं काय की आपलं ती कोणते अटॅचमेंट आणि आपले जे असतात ना सारखे कुठले ते लिहून टाका, काढा एका कागदात वळीत आणि ठेवून टाका. आणि नंतर 8 दिवसांनी 15 दिवसांनी 1 महिन्यानी बघा त्याचे किती कमी झाले. पण कमी झाले ते कमी नाही झाले, वाढणार तर नाही याची कॅटेगरी. आता आपले भावंड आहेत, भावांच्या भावंड जरी आले एका वर्षानंतर तरी काय हरकत नाही, पण भावांचे 104 झाले तर प्रॉब्लेम आहे. माझ्या मुलावर अटॅचमेंट असतं तर ठीक आहे, मुलगाचा आहे किंवा मुलगीचं अटॅचमेंट. आता माझ्या शेजाऱ्याच्या मुलावर पण अटॅचमेंट झालं, त्याच्याशिवाय माझं होत म्हणजे अवघडच आहे. अरे उसके लिए इतना जितना अटॅचमेंट आहे, तू माझ्याच घरी असतं, ती माझ्याच घरी असते बरं का. त्याला दूध पाचते मी, त्याला खेळ होते. तुझं कमी आहे का अजून घेते कोंडी? तू माझ्याशिवाय राहतच नाही. आता ते बाहेर जरी गेले आई वडील तर बरं झालं, कुठला ते केअरटेकर मिळाले. त्या आई वडील बाहेर गेले तर माझ्याकडे ते मुलगी सोडतात आणि जातात. वा 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 वा, किती छान. है ना. नाही तर ते एकाने स्वामीजीने सांगितलं, स्वामीजी वो रामायण का सीरियल देखते हैं ना, और जब बाल राम आता है ना खेलने को, तो मुझे मेरे पोता याद आता है, सेम वैसा ही दिखता होतो. रामायणातला राम बघून त्या परमपिता ईश्वराची आठवण आला पाहिजे, त्याच्या नाताच्या आठवण येते. काय नातू आता कोण गुंडोजीराव, त्याचं काय आठवण होणार त्याला, त्याचं कुठं रामाशी काय संबंध तरी आहे का? उगीच काय तरी आपलं मन कसं गंमत असतं ना, बघा ना. खूप अटॅचमेंट असेल ना तर सगळीकडे तेच दिसतं. विचार करा तुम्ही, काहीतरी आपलं बघतो ना, आता काहीतरी विचार केला तर सगळे आता जर ईश्वराचा आपण विचार करतो तर आपल्याकडे ईश्वराची कृपा सगळीकडे दिसतं. तुम्ही मोठं जर दुसरा काहीतरी विचार केला ना तर ते दिसायला लागतं. शनीचे 7.5 चालू आहे, राहूचा काल चालू आहे, आणि हा ग्रह इकडे गेलाय आणि तो ग्रह तिकडे गेलाय. काय ग भाई, त्याचा आवाज बंद आहे. ते ढैया वगैरे पण असतं, 2.5 वर्ष वगैरे तसलं पण प्रकार आहे. मग आता माझी 7.5 चालू आहे, आताच चालू आहे. कारण काय होणार आहे, काय होतंय, लागू दे. कशात काय काय लागणार आहे तर काय करणार आपण. सगळीकडे काय ना काहीतरी लागत असतं, है ना. आणि आपण त्याच्याने अफेक्ट होतच असतो. ऍक्च्युली असं होतं सर, असा एक न्यूमरोलॉजीचा कोर्स होता. तो असा ₹100 काही ऑफरमध्ये होता. तो मी केला होता ऑनलाईन कोर्स. तर कसं असतं ना, आपण जे करायला जातो ना, मग आपलं डोकं त्याच दिशेने चालू लागतं. मग सगळ्या बस गोष्टींमध्ये नंबर्सच दिसत होते, बस की हे, बस आणि मग त्याची डिपेंडन्सी वाढत जाते. म्हणजे ते ज्ञान आहे, त्याला नाही नाही म्हणत आहे नाही मी. नाही, मग घराचा नंबर आपलं मन काय आहे? कसं अरे बापरे, घराचा म्हणजे नंबर. त्याच्यात गुंततं, की आपण आपला स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण त्याच्यावरती डिपेंड करू लागतो, की आता हे बरोबर नंबर आहे की नाही, हा दिवस बरोबर आहे की नाही. तर ते सगळं बंद केलं मी. खूप छान, म्हटलं खूप याला छान. काही अर्थ नाही. वैभवी खूप छान. हा खूप महत्वाचा थॉट आहे की आपण ज्याच्या त्याला त्याचा बळी पडतो आपण त्याला, आणि सारखं तेच बघायला लागतो सगळीकडे. आपल्याला आपलं सारखं मग ते सुपरस्टिशन्स एवढे वाटतात ना, सुपरस्टिशन्स की चप्पल अशी ठेवायला पाहिजे, ते उदबत्ती असेच पाहिजे, ते असंच करायला लावायला पाहिजे, उदबत्ती अशी व्हायली तर आज अशी व्हायली म्हणून माझा असं दिवस वाईट झाला. काय कुठे डोकं म्हणून जाईल ना, असं नाहीच काय. आणि आज सकाळी उठल्या मी आरशात स्वतःलाच बघितलं, त्यामुळे दिवस एकदम बेकार गेला. काय कधी कसं काय काय करत कसं काय तुमच्या मनाला काय करणार तुम्ही.
तुमचा दिवस आणि ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल ना तर तुम्ही कीप युअर सेल्फ व्हेरी बिझी, म्हणजे फालतू गोष्टी येणारच नाही. आपण स्वतःला बिझी ठेवत त्यामुळे हे सगळं नाटक असतं. आता आपण सकाळी उठतो त्या पात्र्याच्या नावाने लोक आंघोळ करतो, सगळं आवडतो, सगळं करतो. कधी एकदा ते योगासन करतो असं होतं, म्हणजे त्या वेळेत आपल्याला पडायला पाहिजे. मग ते 3-3-3.5 तास सहज जातात. त्या दुसरा विचार येतो का काही करायचंय ते करायचंय, झालं की मग झोप येते, मग थोडं झोपतो, ब्रेकफास्ट करतो, तर 3-4 तास जातात. असं जातात की नाही? तसंच असंच काहीतरी आपल्याला कुठेतरी मनाला गुंतवायचं, काही फरक पडत नाही. सारखं देवाचं तू म्हणाल सारखं नामस्मरण शक्य नाही. असं काही काही महात्मा तुझ्यासारखे असेल ते करणं शक्य आहे, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना, अतिसामान्य माणसांना काही शक्य नाही. नाही, मी हे लावते, कॅसेट लावून ठेवते आपल्या युट्यूबवर वगैरे जे असतात ना हा ते हा ऐकत छान असते. आहे, छान आहे. त्यामुळे ते ऐकून ऐकून आपण म्हणत असतो असं. म्हणत असताना दुसरा विचार येत नाही, सर्वात महत्वाचं. विचार येत नाही खरंच. स्वयंपाक करताना अन्नपूर्णा देवी स्तोत्र, गंगा स्तोत्र असं म्हणत राहायचं, छान म्हणजे छान मग छान. नामस्मरण होतं आणि किती ते नाही म्हटलं ना, आईचा संस्कार किती असतात बघ ना. खरंच खरंच आहे. आठवण येते खूप. काय करणार. आणि प्रेम किती होतं त्याच्या, त्यांना तर सद्गतीत गेले, तर त्यांना मार्गाला मिळाला, त्यांचे गेले. आपण काय करायचं. त्या ज्याने आयुष्य छान काढलंय ना, त्यांचं हे पण छान होतं, त्यांची गती पण छान त्यांना मिळते सद्गतीमुळे. काय कोणाचा एक तरी आपला नियम, एक नियम आपल्याला सगळ्यांना पाळता येईल की कोणाही जीवाचा नगडो मत्सर. कोणाचा मत्सर, हेवा, वाईट भावना कोणाचं नसावी, एवढं तरी करता आलं ना खूप झालं. पण तो माणूस त्याच्या कर्माने तो भोगत असणारच आहे. कर्माचा नियम असा आहे की तुम्हाला त्याच्यातनं सुटका नाही. मग आपण पण त्याला ऍडिशन कशाला करायचं. जर मला कोणते त्रास दिसतो, माझा ऑफिसचा बॉस त्रास देतोय, मग त्याच्याबद्दल वाईट व्हायचं, तर त्याला पाय फुटावा, ह्याला असंच होऊन जावं, असंच होतं, काय करायचंय. तुम्ही निगेटिव्ह थॉट तुमच्यामध्ये येतात आणि म्हणजे तुम्ही लिव्ह इट टू हिम. आणि बघ, आपण अग्नीची तक्रार करतो का, हा अग्नी आहे, असा कसा आहे बाबा, सारखा हात घातली भासतो आत, कसला अग्नी आहे म्हणाय. पण त्याच अग्नीच्या साईने तुम्ही स्वयंपाक करताना तुमचं शरीर जिवंत राहते ना, तो अग्नी त्याचा वाईट, त्याचा स्वभाव धर्म आहे. अग्नीचा स्वभाव काय आहे, उष्णता. तसं या माणसाचा स्वभाव काय आहे, चिडचिडपणा करणे. काय असेल, ऍक्सेप्ट केलं ना की त्रास होत नाही. ज्यावेळेला आपण ऍक्सेप्ट करत नाही ना, त्यावेळेला प्रॉब्लेम होतो. हा ना, सारखं तक्रार. आपण ठरवलं की ऍक्सेप्ट केलं, आम्ही ऍक्सेप्ट केलं की माझी बायको अशी आहे, काय त्रास होणार नाही. पण जेव्हा मी माझ्या बायकोला सुधारायला जातो कारण असताना, तू असं वागायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे. नवऱ्याला पण, अरे एकदा पण रामरक्षा म्हणते, 3 वेळा रामरक्षा म्हण बरं. त्याला काय आवडत नाही, नको म्हणू दे ना, तुझं आयुष्य तुझ्याकडे आहे. ज्या वेळेला तो राम बुद्धी देईल त्यावेळेला तो म्हणेल. आपण काय ठेका, ज्या व्यक्तीने ठेका घेतल्यानं जगाला सुधारायचा, तो पण बुडतो आणि बाकीच्या बुडवतो. लक्षात ठेवा की आपलं आयुष्य आपण छान घालवायचं, आणि त्यात ज्या वेळेला आपलं आयुष्य छान होतं त्याला दिसते की हा माणूस काय न करता आनंदात आहे, हसतोय, खेळतोय, शांत आहे. मग कसं झालं बाबा, मग विचारलं येतं तेव्हा म्हणून विचारायला विना बोलतोय का मूर्ख जाणावा, सोडतो आमचा समय. मग तो विचारायला येतो की बरं हे कसं केलं, ते सांगायचं की असं 10 मिनिटं बसत जा, तू स्टडी ग्रुपला येत जा. आता कितीतरी लोकांना सांगितलं स्टडी ग्रुपला, किती आले लोक सांगा बरं. आपल्या ग्रुपमध्ये 25 लोक आहेत, किती अटेंड करतात. प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. जेन्युइन डिफिकल्टी असं गुरुजींनी सांगितलं, ग्रुप स्टडी ग्रुपला 2 कारण येऊ शकत नाही. कुठलं माहिती तुला वेगळे. एक कारण म्हणजे ऑफ झालं तर तुम्हाला एक्सक्यूज आहे, तुम्ही गेला सोडून तर तुम्हाला एक्सक्यूज आहे. आणि दुसरं असं त्यावेळेला सांगितलं होतं की इफ यू आउट ऑफ स्टेशन, काहीतरी कामानिमित्त तुम्ही कुठे कॅम्पला गेलाय, कुठे बाहेर गेलाय, तर तुम्हाला एक्सेप्शन आहे. पण बाकी आजारी हे काही कारण नाही. मग स्टडी ग्रुपला, आणि त्यावेळेला आमचा फिजिकल स्टडी ग्रुप असायचं, कंपल्सरी हॅव टू कम संडे टू संडे. कित्येक वर्ष केलं, कित्येक वर्ष. सकाळी 8 वाजता जायचो मुलींच्या घरी. आर्ट ऑफ मॅन मेकिंग, सेल्फ अनफोल्डमेंट, काय 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 काय, दासबोध, भागवत, ज्ञानेश्वरी. 50 वर्ष चालायचं. ते 2 लोक असायचे, कधी 40 लोक असायचे. मजा होती ती. पण ते सातत्य पाहिजे. जेव्हा आवड असते ना तेव्हा सातत्य असतं.
की आता आम्ही काल जाऊन आलो. गंमत सांगतो की ज्या वेळेला आपण बघतो सगळ्या बाकी सगळे लोक करतायत, इतक्या 10,000 लोक ऐकू येते ना, माझे पण हात लागलाय, ऐकू येते ना. हा, परत आता एवढे लोक करतायत, गेलं का आवाज? नाही ना? आहे. तर एवढे लोक करतायत, मग आपल्याला पण प्रेरणा मिळते का, अरे इतके लोक करतात, आपण पण करावं. हा, असं तिथे कुठले तुम्हाला प्रेरणा मिळणार सांगता येत नाही. कुठेतरी ते क्लिक होतं आणि देव तुम्हाला मदत करतो की चल कर बाबा. आणि ज्या वेळेला, आणि हा दुसरी एक गोष्ट सांगतो, पुढे जाऊया, की आपल्याला वाटतं की आपलं काहीच होत नाही, स्टॅग्नन्सी आली, तर त्यावेळेला सातत्य सोडायचं नाही, त्यावेळेला करत राहायचं. स्टॅग्नन्सी कुठल्याही गोष्टी येत नाही. कंटाळा येतो ना, एकच गोष्ट सारखी केली सातत्याने तर काय मिळत नाही आपल्याला. काहीतरी आपल्या मनाला काय सवय झाली असते, काय सवय झाली असते, मी काहीतरी करेन मला काहीतरी मिळेल. मी 8 तास काम करतोय, मला पगार मिळेल, है ना. मी एवढं केलं तर मला काय मिळालं? तुम्ही रोज मेडिटेशन करतो, मला काय मिळतच नाहीये. लगेच काय, हा हा थॉटच मुळात चुकीचा आहे. ज्या वेळेला तुम्ही 10 मिनिटं मेडिटेशनच्या सीटवर बसता, ज्या वेळेला तुम्ही नाम जप करता, त्यावेळेलाच तुम्हाला जर आनंद मिळत नसेल तर ती साधने व्यर्थ आहे. मी काहीतरी करून नंतर मला मिळेल हे चुकीचं थॉट आहे, विचार आहे. मी आता पूजा ईश्वराची करतोय, मला त्या पूजे करताना त्याला आंघोळ घालताना, त्याच्यावर अत्तर लावताना, त्याचं कपडे घालताना, त्याची आरती करताना त्यावेळेला आनंद मिळायला पाहिजे, मग तो मजा आहे. पनिशमेंट म्हणून काही करू नका रे, मेकॅनिकल म्हणून काही करू नका, काही गरज नाही, त्याने काय होत नाही. म्हणजे तुमचं नेम नित्यनियमित असेल तर करा, तो नाही विषय, पण त्याच्यात जे साध्य आहे आणि जे आपल्याला ठेवले डोक्यात इप्सित, ते मिळणार नाही. असं आहे. कंटिन्यू किती वाजता मला माहित नाही, 6:08 आहे अजून. आज तुझे पॅरेग्राफ संपूर्ण वाच ग. वागेश्वर आहे का जेवढे पुस्तक? वाच मग, तुझा आवाज आहे. Thus, in complete self forgetfulness, to get intoxicated with the activities undertaken in the present is to live vitally, fully, and entirely with all the best that is in us. To dissolve ourselves thus, our past, our future, our hopes, our fears, into the fiery contents of the present is to work in inspiration. Inspired work ever promise the greatest returns. पुढचं वाचू? आता कसं ऐकायला गमत, गुरुदेवांकडे एक जण गेला बरं का, तर गुरुदेवाला मला याच्यातच सांगतोय, गुरुदेव हाऊ आर यू फिलिंग नाउ, आर यू फिलिंग बेटर, हाऊ इज द टेम्परेचर, डोंट से एनिथिंग म्हणे, द बॉडी विल हिअर इट अँड अगेन यू स्टार्ट दिस वर्क, डोंट टेल एनिथिंग. इतकं ते अलुप्त होतं की मी शरीर नाही, आणि ते शरीरने ऐकलं तर पण त्याला वाटायला की काहीतरी झालं आपलं. ते असं आहे की त्यांनी सांगितलं डिझॉल्व, त्यांनी काय सांगितलं, इन्स्पिरेशन असं असावं की ज्याच्यामध्ये तुम्हाला हाताने काम कर्म करायची प्रवृत्ती असेल. 16% हार्ट फंक्शनिंग होतं, तरी त्यांनी 10 वर्ष यज्ञ केले सगळीकडे, 2-2 तास प्रवचने केली सकाळ संध्याकाळ. कसं शक्य आहे? सेड वेर आय सिट ऑन दॅट सीट ऑफ यज्ञशाळा, ते स्वतःचे नव्हतं, हातच नव्हतं, फुल ऑफ एनर्जी असायची, बाकी काही नाही. जेव्हा ते गेले 3 दिवस आधी आपले स्वामी कुठे चिदानंद डिवाइन लाईफ सोसायटी, ते म्हणाले तुम्ही या खोलीत एंटायर रूम हॉस्पिटलची, ओनली एनर्जी अँड नथिंग एल्स, फुल ऑफ एनर्जी अँड नथिंग एल्स. मग असे जे गुरुदेव होते त्यांना ते आपली काळजी घेणार नाही का? ते आपल्या योग्य मार्ग राहणार नाही, ठेवणार नाही का? करणार सगळं, फक्त आपली श्रद्धा पाहिजे. मी पण करणार यावेळेला वागेश्वरी, एक आजपासून नियम करतोय 1 तारीख ते रोज 108 नाव आहेत ना, ते रोज एकदा घ्यायची गुरुदेवांची. 2-3 मिनिटं लागतात, किती वेळ लागतो, है ना. खूप फरक पडतो तिथे. मला एकाने सांगितलं, नाव नाही सांगत तुम्हाला, की त्याकडे पैसे नव्हते मुलांची फी द्यायला, ती रडत होती, ती तुम्हाला 15,000 रुपये द्यायचे होते आणि फी द्यायला नाहीये. तर त्यांनी काय केलं, गुरुदांचे ते छोट्या पादुका असतात तर त्याच्यावर अक्षराचं हे केलं, अभिषेक केला आणि पाण्यात, आणि अक्षर टाकलं, ठेवलं एक आणि 108 नावं म्हटली, आणि ते म्हटले मला गुरुदेव, मला तुमच्याशिवाय कोणी आधार नाही, तुम्ही काहीतरी करा. तर तिचा कुठला तरी इन्शुरन्सचा काहीतरी येणार आहे, बरोबर पोस्टमध्ये त्याच वेळेला 15,000चा चेक आणून दिला.
15,000 होते बरोबर. त्यामुळे ते गुरुदेव इतकं कृपा करतात, त्याच्यामुळे ते एकच दादा तुम्हाला अनुभव सांगितलाय. अशा अनेक अनुभव आहेत. तुम्ही 108 नावं घेतली की मला सगळं किती माझं आयुष्यात युटर्न झालं टोटली. आणि गंमत कशी आहे माहिती का, मी ऐकून घेतलं झाले 3-4 वर्ष, पण अचानक आज मला आठवलं. आज आठवलं तर देवाची कृपा झाली. आता एवढं तरी म्हणून तरी आहे. तुला 108 नाव आहेत का तुझ्याकडे वेगवेगळी? हो माझ्या आता एक शेअर कर रवी, ग्रुपवर टाक. आणि रोज एवढं म्हणायचंच आपण, काय झालं जान जय जिल विजय. काय आपलं गुरुदेव नाव आपण घ्यायचं, कोणी घ्यायचं सांगा बरं. लोकांकडनं काय अपेक्षा करायची? बाकी सगळी साधना ही सद्गुरूची साधना आहे काय? हो माझ्या आहे ना नाही समजलं ना तर मला विचार बरं का. तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे तर तुला ओरली व्हॉइस रेकॉर्डरवर पाठवली. असं आहे. वाच पुढचं. तर छान होतं ग्रुप, चांगला होतं. काही ना काही 2 गोष्टी सांगितल्यात. काय सांगितलं? पहिलं ते आपले जे अटॅचमेंट आहे ते एका कागदावर लिहून काढा. हा दुसरं सांगितलं एक्सरसाइज. आणि हे 108 नव्याचं देवाचं नाव. वाच. हे एवढंच पॅराग्राफ पटकन वाच, म्हणजे आपल्याला पुढच्या 49 सांगितलं. An artist while at work, forgetting himself in the every ecstasy of his work, is an example. One need not for the matter be even a great artist. The one who is working interestedly with all his mind and intellect on any piece of work will not be aware immediately of any chance intruder. It will take time for the artist to come down from the realms of his joyous mood to the crystallization of the ego in him, to recognize in the intruder, to understand his inquiry and give him an intelligent answer. In all inspired activities, the worker forgets himself in the work that he is doing. वाच. पुढचं वाचू? हो वाच ना, संपूर्ण. In all such activities, when the worker has gained almost a state of self-forgetfulness, he will not care for success or failure of his activity, because to worry for the result is to worry for the future, and to live in the future is not to live in the present. Inspiration is the joyous content of thrilled ecstasy of each immediate moment. It is said that this content of a moment in itself is the entire infinite bliss. Established thus in equanimity, upon renouncing all of the egocentric attachments, forgetting to worry over the results of success or failure in the activities, act on, says in effect Krishna to Arjuna. And he adds that the great yoga means to work thus with equipoise in all situations. बस हे सगळ्याचं संपूर्ण आजच्या स्टडी बुकचं एवढं न्यूक्लियस आहे की ऍक्ट इन इक्विपॉइस इन ऑल सिच्युएशन. म्हणून आपण आता साधना करतो. अटॅचमेंट करायचं म्हटलं, 108 नावं घ्यायची म्हटलं, की काय घेतलंय की आपल्याला ईश्वराची कृपा असावी, आपल्याला बुद्धी चांगली झाली. फक्त एवढं मागायचं ना ईश्वराकडे, एवढं मागायचं मला चांगली बुद्धी देवावं, बस एवढं माहिती. सगळं आलं त्याच्यात. चांगली बुद्धी म्हणजे निगेटिव्हिटी जाणार, चांगली बुद्धी म्हणजे पॉझिटिव्हिटी येणार, चांगली बुद्धी म्हणजे लोकांचं कल्याण होणार, प्रार्थना करणाऱ्या समस्त लोक सुखी होऊन ते होणार है ना. सगळीकडे जर आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचं, कोणाच्या बद्दल राग द्वेष मत्सर नसणार. कशाला ठेवायचं लोक कोणाबद्दल? काय त्यांनी केलं त्याचं कर्म, आपल्याला काय फरक पडतोय? आणि त्याने असं सांगितलं, जो माणूस आपल्याला त्रास दिला तर आपण त्याचा विचार केला ना, त्याला जे फळ मिळतं त्याचा अर्ध फळ आपल्याला मिळतं. मग कशाला त्याला कशाला ओढून घेत आहे? त्याचं त्याच्यापेक्षा, आपलं आपल्यापेक्षा. आणि आता ते तुम्हाला 108 नाव मिळेल. आज कुठला वार आहे? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हा बुधवारी संध्याकाळी ग्रुपवर किती जण आहेत? 2, 2, 4 आणि 2, 6, 7वा. त्याचं फक्त मंडे येस टिक मारून टाकायचं. डन 110. मी काय सांगतोय की 1 महिनाभर करू, म्हणजे आपल्याला सवय लागेल. सवय लागली मग बंद करू. म्हणजे आपल्याला कमिटमेंट राहते की मला राहायचं ग्रुपवर, की झाले आज 108 नेम्स डन, किंवा एक टिक मारलं तरी समजतं. आणि तू जेव्हा पोस्ट करशील वही तर लिहित असं की वी हॅव डिसाइडेड दिस फ्रॉम दिस वीक टू चॅट 108 नेम्स ऑफ गुरुदेव डेली. आणि मग रवी जसं ते पोस्ट करेल, रवी तुला तिला पोस्ट कर हे नावं,
तर तिथे एक पोस्ट करून ठेव आणि टिक मार्क कर. ओके, म्हणून काय बोलायचंय का, सांगायचंय काय? आज छान झालं. डेलीचा पोल पण घेता येईल ना, केले का नाही ते असं. कसंही काय तुम्ही काय तुम्हाला जे मला तुम्ही काय टेक्निक सांगितलं ते तुम्ही काय जे जास्ती काय कराल सोपं पडेल. रवी, तुला चालेल ना. करता आलं तर जास्ती सोपं पडेल. डेली पोल टाकायचा 108 नेम्स साठी. हा बर, मग सगळ्यांनी टिक करत बसायला नको, एका चौकटे जे झालं ते झालं. चालेल, 7 जणांचं सुरू करूया तुमचं पुढे. राजू प्लेज. आणि हे छान आहे रवी, आणि त्याला तुला पोस्टर पण करायचं आहे चॅन्टिंगचं. मंगळवारी रात्री 8 वाजता एकदा ग्रुप टाकून बघ. इफ इट्स पॉसिबल फॉर ऑल, मेजॉरिटी ऑल द सेकंड आहे मेजॉरिटी, तर यू कॅन पुट इट 9 o'clock on Tuesday. और ऑप्शन इज संडे, बट संडे समवन एवरीवन इज तो एक दिवस मिळतो बाहेर जायचं समोर. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand up. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us in the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is a devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat Hari Om. Hरि ओम.